डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन मध्ये मी शिकलो, जबाबदार आहे म्हणून गावात आलो. बरोबर. कोणी येणार नाही आहे. भरपूर प्रगती करतो आम्ही. तुम्ही मुंबई पुण्याला राहता, 15,000 रुपये जगता. बरोबर बरोबर 2-3 लाख पगार आहे तुम्हाला. आम्ही भरपूर शेती पिकतो. 15-15, 20-20 लाख रुपये संत्रा खपते आमचा. अरे आम्ही धंदे करतो. आपलं गाव एवढं प्रगत आहे, एवढ्यातही नाही धंद्यातही एवढ्या दुकान आहे आपल्या गावात. प्रत्येक मला दुकानच्याच मग आहे. काही करतो म्हणत आपलं दुकान टाकतो म्हणते. काही करायला असलं तर आपल्या दुकान आहेच. सांगायचा उद्देश एवढाच आहे, खेड्यातले येडे नाही आहे. पुण्या मुलं जरी तुम्ही शिकता, पण खेड्यात एज्युकेटेड मुलं आहे. कुणाला जबाबदारी आहे म्हणून ते गावात आले. गावात एवढे चुकीचं काम केले नाही, भरपूर प्रगती करू राहिले, धंदे करू राहिले. तर कोणी बी धंद्यात पुढे जायचं असेल, धंद्याच्या मागा लागाव, नोकरी करा. नोकरी एज्युकेशन बहुत महत्वाचं आहे. 11वी 12वी कारंजीला करू नका, कोणीच करू नका. तिथं काहीच भेटत नाही, छपरी काम आहे नुसतं. मी 11वी 12वीच होतो, नुसते भांडण करतो मी. असे काही काम होत तेव्हाचे. तेव्हा माणसाला समज नसते, माणसाला समज नसते तेव्हा. मी अमृतून 12वी झाली माझी. या उमाडीला कॉफी सेंटर होतो. कॉफ्या करून पाहतो, काही विषय नाही. कॉफ्या करून पाहता असं की मी जुनं काही करू शकलो नाही. कॉफ्या करणं मला पुढे जाते, मी पुढेच आहे. बरोबर आहे. अमरावतीला गेलो, एचबीएल कॉलेज होतं. मी तुम्ही तर माझ्या चांगले असं म्हणजे म्हणतो होतो. फर्स्ट इयर तिथं काय समजतं आपल्याला इंग्लिश. आपण खेळत राहणार आहे, इंग्लिश बोलतो. तुम्ही लय लोक आम्हाला जास्ती बोलत नाही, कॉन्फिडन्स असते का, पण इंग्लिश बोलतो, चांगलं बोलतो, उत्तम बोलतो. माझ्यासोबत कोणी इंग्लिश बोलत असेल चाटवर किंवा तोंडावर इंग्लिश बोलतो, पण जास्ती तर कॉन्फिडन्स नसते आपल्या. आपण गरीब माणसं काय आपल्या इंग्लिश दाखवतो. आपण बेसिक कम्प्युटर शिक्षण घेतलं, एवढे प्रकल्प तिथं, एवढे ते प्रॅक्टिकल. आता डॉक्टर मॅडम्स पाहिजे 15, 4, 8 विषय आणि 16 प्रॅक्टिकल. कोणा करा एवढे, कोणा लिहा. तुम्हीच पहा तुमचं हे. आता बेसिक कम्प्युटर शिक्षण घेतलं, गावात कुणी करणं नव्हतं. जबाबदारी येऊन पडली मायावर. गावातून घरी आलो, धंदा टाकला, व्यवसाय केला. किराण्याचं दुकान आहे. तुम्ही म्हणता किराणा दुकान कुणी टाकते? कुणी टाकत नाही, प्रतिभूच टाकते फक्त. टाकते. गावात किराणा दुकान भरपूर आहे, पण मी असा विचार केला, गावात लोक बाहेर गावी चालले, दुधातले किराणा घ्यायले. नाही, किराणा दुकान दुधात घेऊन चालले. गावात भेटून द्यायला आम्हाला भेटत नाही का? थांबा मी देतो तुम्हाला. गावात किराणा दुकान लागलं होलसेल एकदम. तुम्ही जे मजन द्या आमच्यापेक्षा, तुम्ही मागा बघता आम्हाला, तुम्ही ऑर्डर द्या. आहे गॅसची एजन्सी, गॅस लोक चालले बाहेर घ्यायला. कोण चालले तुम्ही? चालले कोण? मी आहे ना इथं, एजन्सी घेतली. सगळं व्यवस्थित काम आहे. गावात किराणा दुकान टॉपले आहे आणि टॉपलेच राहायचं. खूप टॉपले आहे. तुम्ही म्हणता लय बोर राहिला पाहिजे, फाकायला गोष्टी करू राहिला. हे आहे ते असं आहे ते. बरोबर. तर धंद्यात एकच मला वाटते, मी असा अनुभव घेतला, गिरेकापाशी पैसे आज आहे, उद्या नाही. किराणा न्याय व्यवहारात त्यांना सुभाव ठेवा. गिरेक आज नाही, उद्या नाही येतेच. माझ्याचा गिरेक असा आहे, मला वाटते कोण असा आहे मला माहित नाही, पण गिरेक कधी वापस गेलं नाही. गिरेकडे पैसे असले नसले, त्याच्याकडे उधारी पहिले असली तरी मी तिला काही नाही म्हणत नाही. माझा स्वभावच आहे. मला अजून आठवत नाही, 2-3 वर्ष दुकाने झाले, पण गिरेक कोणी वापस गेलं नाही. ते पैसे असो ना नसेल त्याच्याकडे पैसे, त्यानं मला पैसे उचले पाहिजे, मला घेऊन जाय. गॅस नाही माझ्या घरी, पैसे नाही आहे, घेऊन जाय. धंद्यातले व्यवसाय असाच पहा, स्वभाव असाच पहा. गिरेक महत्वाचा आहे. गिरेकाला काही नाराज करू नका. गिरेक तुम्हाला काही नाराज करत नाही. मान खाली ठेवा, धंदा करा. भविष्यात म्हणजे मान वगैरे सुद्धा नाही. मामाने सांगितलं, नागपूरला जाऊन धंदा केला म्हणून इथं नाव आहे. 3 गावात नाव करते कोणी बी. धंद्याच्या मागा लागा. शिक्षण घ्या. शिक्षणात माणसाला कसं जगावं, कसं वागावं हे समजते. एवढंच बोलतो, बाकी बोलतो असं मी मला सुचण्याला गेलं.